भारताची फाळणी करणारे पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिन्ना हे मूळचे हिंदू होते। हो, हे 100% खरं आहे। ज्या माणसानं भारत आणि पाकिस्तानचे दोन तुकडे केले त्यांचे पूर्वज हिंदू होते आणि त्यांचे मूळ आडनाव जिन्ना नसून ठक्कर होते, ज्याची मूळ थेट गुजरातच्या एका हिंदू कुटुंबात रुजलेली आढळतात। ज्या जिन्नांनी पुढे जाऊन लाखो लोकांचं आयुष्य बदलून टाकलं, त्यांच्या स्वतःच्या कुटुंबासोबत असं काय घडलं होतं की त्यांना आपला हिंदू धर्म बदलावा लागला, तेच आज आपण सविस्तर बघणार आहोत। नमस्कार मंडळी, मी विठ्ठल, तुम्ही बघताय वेद.com। हा इतिहास समजून घेण्यासाठी आपल्याला 19व्या शतकाच्या मध्यात जावं लागेल। गुजरातच्या सौराष्ट्र प्रांतात काठियावाडमधील पानुली नावाचे एक छोटेसे गाव आहे। या गावात लोहाना जातीचे एक अतिशय प्रतिष्ठित हिंदू कुटुंब राहत होते। या कुटुंबाचे प्रमुख पुंजाभाई ठक्कर होते, जे मोहम्मद अली जिन्ना यांचे सख्खे आजोबा होते। लोहाना समाज हा पूर्णपणे शाकाहारी होता। या भागात मांसाहार करणं किंवा माशांचा व्यापार करणं पूर्णपणे निषिद्ध मानलं जात होतं। पुंजाभाई हिंदू असूनही माशांचा व्यापार करत होती। ही गोष्ट जेव्हा त्यांच्या गावातील आणि समाजातील इतर लोकांना समजली, तेव्हा समाजात एकच खळबळ उडाली। समाजातील पंचांनी पुंजाभाईंना बोलवून घेतलं आणि त्यांना हा व्यापार तात्काळ बंद करण्याचा आदेश दिला। पुंजाभाईंनी हा व्यवसाय बंद करण्यास स्पष्ट नकार दिला। परिणामी संतप्त झालेल्या समाजानं त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला जातीबाहेर काढलं। त्या काळात सामाजिक बहिष्काराचा अर्थ अत्यंत भयानक असायचा। गावातील कोणताही व्यक्ती त्यांच्याशी व्यवहार ठेवणार नाही, त्यांच्या सुखादुःखात सामील होणार नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या मुलामुलींचे लग्नही त्या समाजात केली जाणार नाही। सुरुवातीला पुंजाभाईंनी हा बहिष्कार स्वीकारला, पण कुटुंबाच्या भविष्याचा विचार करून त्यांनी समाजाची माफी मागून पुन्हा हिंदू समाजात समाविष्ट करून घेण्याची विनंती केली। मात्र त्यांचे प्रयत्न धुडकावून लावले। कालांतरानं जिन्नाभाई पुंजा हे शेवटी आपलं मूळ गाव सोडून ते व्यवसायाच्या शोधात थेट सिंध प्रांतातील कराची या शहरात गेले। कराचीमध्ये आल्यानंतर त्यांची ओळख तिथल्या मुस्लिम व्यापाऱ्यांशी झाली। कराचीमधील नव्या वातावरणाचा प्रभाव त्यांच्यावर पडला, त्यामुळे त्यांनी आपल्या कुटुंबासह हिंदू धर्म सोडून ख्वाजा मुस्लिम धर्माचा स्वीकार केला। याच कराची शहरात 25 डिसेंबर 1876 रोजी जिन्नाभाई पुंजा यांच्या घरी एका मुलाचा जन्म झाला, ज्याचे नाव त्यांनी मोहम्मद अली असे ठेवले। आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल, त्यांचे मूळ हिंदू आडनाव ठक्कर का ठेवलं नाही? जेव्हा मोहम्मद अली लंडनला वकिली शिकण्यासाठी किंवा शाळेत प्रवेश घेण्यासाठी गेले, तेव्हा त्यांच्या वडिलांनी जुने हिंदू आडनाव ठक्कर काढून टाकलं आणि आपल्याच नावावरून म्हणजे जिन्नाभाईवरून मुलाचं आडनाव जिन्ना असं लावलं। अशा प्रकारे मूळचे मोहम्मद अली ठक्कर हे इतिहासाच्या पानात मोहम्मद अली जिन्ना म्हणून नोंदवले गेले आणि त्याच कुटुंबातील पुढच्या पिढीतील मुलानं मोहम्मद अली जिन्नानं भारताची फाळणी केली आणि पाकिस्तानची निर्मिती केली, ज्यामध्ये लाखो निष्पाप लोकांना आपले प्राण गमावे लागले। थोडक्यात काय तर एका छोट्याशा गावानं एका हिंदू कुटुंबावर टाकलेला बहिष्कार पुढे जाऊन एका अखंड देशाच्या फाळणीचं कारण बनला। पण मंडळी, तुम्हाला विश्वास बसणार नाही, या जिन्नांनी भारताच्या एका महान नेत्याचा खटला लढवला होता। जेव्हा ब्रिटिशांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला होता, तेव्हा कोर्टात टिळकांची बाजू मांडणारे आणि त्यांची वकिली करणारे मोहम्मद अली जिन्नाच होते। लोकमान्य टिळक आणि मोहम्मद अली जिन्ना यांच्यामध्ये मतभेद, काम करण्याच्या पद्धती सगळ्याच बाबतीत उघड वाद होते। पण असे असताना देखील जेव्हा जेव्हा ब्रिटिश सरकारच्या विरोधात जाण्याचा विषय असेल, तेव्हा दोघांनी वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून एकजुटीनं काम केलं। इतकंच नाही तर जिन्नांची एकुलती एक मुलगी, जिचं नाव दिना होतं, तिनं वडिलांचा तीव्र विरोध असतानाही एका पारशी उद्योगपतीशी म्हणजे निहिवेल वाडिया यांच्याशी लग्न केलं होतं। जिन्नांनी तिला खूप धमकावलं, पण तिने ऐकलं नाही। शेवटी जिन्नांनी आपल्या मुलीशी असलेले रक्ताचे नाते कायमचे तोडून टाकले। ती आयुष्यभर भारतात आणि नंतर लंडनमध्ये राहिली। जिन्नांनी पाकिस्तानात आपले साम्राज्य उभं केलं, पण त्यांच्या स्वतःच्या रक्ताचे वारसदार आजही भारतात राहतात। वाडिया समूहाचे मोठे उद्योगपती नुस्ली वाडिया हे मोहम्मद अली जिन्ना यांचे सख्खे नातू आहेत। तर मंडळी, त्या काळात लोहाना समाजानं पुंजाभाईंना हिंदू समाजातून काढून टाकलं नसतं तर कदाचित जिन्नाचे कुटुंब हिंदूच राहिलं असतं आणि आज भारताचा इतिहास पूर्णपणे वेगळा असता का? तुम्हाला काय वाटतं? तसेच ही माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या वेद.com ला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।